डिसेंबरची थंडी सुरू झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे रोज सकाळी झाडांची तपासणी किंवा पाहणी करत असताना मनात एक प्रश्न आला की मोगरा तर माझा खूप छान वाढतोय, नवीन पानं देखील काढतोय, पण मात्र माझ्या मोगऱ्यावर पानगळ तर मात्र नाहीये. छान मस्त त्याची वाढ होते, म्हणजेच मोगऱ्याची जी काही गाडी आहे ती ऑन ट्रॅक आहे. मोगरा डिसेंबर मध्ये रेस्ट मोड मध्ये जात असतो, पण त्यावेळेस बऱ्याच वेळेस पानगळ देखील होत असते आणि जर आपण योग्य त्याची काळजी घेतली नाही तर मग जानेवारी फेब्रुवारी मध्ये मोगरा फुलांनी बरं कसा बहरून येईल. पण यासाठी तुमच्या देखील मोगऱ्याला भरभरून अशी फुलं हवी असतील ना, तर मग हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये. आणि हो मंडळी, अजूनही जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर @simple_gardening_marathi हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे. सो त्या ठिकाणी तुम्ही मला तुमच्या फोटो म्हणजे प्लॅनचे फोटो देखील शेअर करू शकतात आणि काही क्वेरीज असतील तर नक्की त्या ठिकाणी शेअर करू शकता. सो हा आहे माझा मोगरा, खूप चांगल्या प्रकारे तो वाढत आहे मंडळी. हवामान, सूर्यप्रकाश आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की मोगरा हे एक ट्रॉपिकल प्लांट आहे. त्याला उबदार हवामान, सूर्यप्रकाश आणि योग्य ओलावा हा आवडत असतो. पण जेव्हा डिसेंबर सारखी थंडी येते तेव्हा मात्र मोगऱ्याचे शरीर सांगत असतं की आता मला मात्र थोडा आराम हवा आहे. म्हणजे मोगरा हा पूर्णपणे झोपत नाही, पण तो सेमी डॉर्मंट रेस्ट मोड मध्ये जात असतो. आता रेस्ट मोड म्हणजेच काय, तर रेस्ट मोड म्हणजे वाढ ही खूप स्लो होते, नवीन कोंब देखील कमी येतात, सर्वात महत्वाचं म्हणजे फुलं थांबतात आणि झाड मात्र एनर्जी हे स्टोअर करायला सुरुवात करतं. हे निसर्गाचं चक्र आहे, यावर कुठलाही आजार नाही किंवा मोगऱ्यामध्ये कुठली तरी कमतरता नाही. यानंतर काही जणांच्या बाबतीत डिसेंबर मध्ये बऱ्याच जणांचा मोगरा देखील गळत असेल. मोगऱ्याच्या झाडाचं पण हे एक नॉर्मल असंच चक्र आहे, कारण थंडीमुळे झाड ही बऱ्याच वेळेस जुनी पानं ही टाकत असतात. मुळांची देखील ऍक्टिव्हिटी मात्र कमी होत असते, त्यातल्या त्यात सूर्यप्रकाश देखील कमी मिळत असतो. मग ही पानं झाडांसाठी एक्स्ट्रा एनर्जी खर्च करणारी असतात, म्हणून झाड मात्र स्वतःहूनच ती पानं सोडून देत असतो. सो तुमच्याही मोगऱ्याची जर पानगळ होत असेल तर मात्र अजिबात घाबरू नका. यानंतर पानगळ होण्याची धोका कुठला असतो, जर हिरवी पानं गळत असतील किंवा एकदम खूप जुनं पानं पडत असतील किंवा ज्या पानांवर काळे डाग, बुरशी दिसत असेल तर मात्र यामागे वेगळी कारणं असू शकतात. त्यातील सर्वात पहिलं कारण म्हणजे ओव्हर वॉटरिंग किंवा सतत जर मोगऱ्याच्या कुंडीतील माती ओलसर राहत असेल तर त्यामुळे देखील नवी पानं गळत असतील किंवा रूट रॉटची देखील समस्या असू शकते. सो आत्ताचा हा आहे माझा मोगरा, याची जी जुनी पानं आहेत ती देखील तशीच आहेत आणि नवीन पानं ती देखील चांगल्या प्रकारे त्यावर वाढत आहे, नवीन कोंब देखील भरपूर येत आहे. सो अशा प्रकारे माझा जो मोगरा आहे ना तो अतिशय स्ट्रॉंग आहे. पण मंडळी, तुमच्या मोगऱ्यावर जर पानगळ होत असेल तर मी मागे सांगितलेल्या कारणांपैकी कुठलं तरी एखादं कारण असेल, ते कारण शोधून काढा आणि मात्र त्यावर उपाय देखील करा. आता डिसेंबर मध्ये आपल्याला या मोगऱ्यावर स्पेशल असं फर्टिलायझर देखील द्यायचं आहे. डिसेंबर मध्ये हेवी खत नको, फक्त एक जेंटल असं फिडिंग मोगऱ्याला पुरेसं असतं. सो यासाठी मी अगदी घरगुती खताचा वापर करणार आहे. पण त्याआधी डिसेंबर मध्ये आपण काय काय करू नये हे देखील अगदी थोडक्यात पाहूया. रोज मोगऱ्याला मात्र पाणी देऊ नका, शिवाय केमिकल फर्टिलायझरचा वापर अजिबात करू नका. त्यानंतर कुठलाही ग्रोथ बुस्टर जो असेल तो देखील मोगऱ्याच्या झाडावर टाळायला हवा. हेवी प्रूनिंग देखील टाळा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे थंड वाऱ्यात कुंडी ठेवणे देखील टाळा. त्यानंतर रेस्ट मोड मध्ये देखील काही गोष्टी मात्र आवश्यक असतात. त्या कुठल्या, तर 3 ते 4 तासाचा सूर्यप्रकाश. कुंडीत पाणी साचणार नाही याची देखील आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आठवड्यातून एक वेळा अशा प्रकारे कुंडीतील माती देखील सैल करून घेणे. मंडळी, डिसेंबर मध्ये मोगऱ्याला जास्त खत देणे किंवा केमिकल खताचा वापर करणे म्हणजेच झोपलेल्या माणसाला जबरदस्ती उठवणं. आणि जर आपण
झाडाला योग्य रेस्ट दिला नाही तर मात्र झाड देखील स्वतःहून योग्य वेळेस फूल देखील देत नाही. त्यामुळे मोगऱ्याचा हा रेस्ट पिरियड आहे तर त्याला शांत राहू द्या, त्याला स्वतःहून योग्य वेळी फूल देऊ द्या. आज हा मोगरा शांत आहे पण आतून तो पुढच्या हंगामाची देखील तयारी करतोय. ही योग्य काळजी घेतली तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये तुमचा देखील मोगरा फुलांनी बहरलेला असेल. आता वळूया आपल्या माइल्ड जेंटल अशा लिक्विड फर्टिलायझरकडे. मंडळी, स्वयंपाकघरात रोज आपण न चुकता एक गोष्ट करत असतो, ते म्हणजे डाळ तांदूळ धुतो आणि ते पाणी अगदी क्षणाचाही विचार न करता वाया घालवत असतो. पण हेच पाणी झाडांसाठी खत नाही तर अमृत आहे. डाळ तांदूळ धुतल्यानंतर त्यातील वरचा जो पांढरट असा थर पाण्यात उतरत असतो तर हा थर म्हणजे स्टार्च असतात. यामध्ये मिनरल्स असतात, मायक्रोन्यूट्रिएंट असतात. हे पाणी एक केमिकल फर्टिलायझर नाही पण नॅचरल असं लिक्विड न्यूट्रिशन यामध्ये भरपूर आहे. डाळीतील पाण्यात थोडं नायट्रोजन असतं जे पानांना हिरवं ठेवण्यास देखील मदत करत असतं. त्याने झाड देखील कमजोर होत नाही. आणि फॉस्फरस म्हणजेच रूट्सचा मित्र जो झाडांचा स्ट्रेस हँडल करत असतो, कळ्या धरून ठेवायला मदत करत असतो. आणि पोटॅशियम जे तांदळातून थोडं मिळत असतं त्याने तर फुलांचा आकार देखील सुधारत असतो, फुलांचा सुगंध वाढतो, शिवाय झाडाची इम्युनिटी देखील वाढत असते. त्याचप्रमाणे यामध्ये जे स्टार्च असतं ना ते झाडांसाठी शुगर नाही तर मातीतील चांगल्या जीवाणूंसाठी अन्न तयार करत असतं. मंडळी, या पाण्याचा झाडावर प्रत्यक्ष काय परिणाम होतो माहिती का? जेव्हा डाळ तांदूळ पाणी योग्य प्रमाणात दिलं जात असतं तेव्हा झाडावर त्याचा चांगला परिणाम अगदी स्लो होत असतो पण डीप काम मात्र करत असतं. पण खूप लोक हे पाणी डायल्यूट न करता देतात, आठवड्यातून 2 ते 3 वेळेत देतात. त्यामुळे माती देखील चिकट होते, कुंडीत मुंग्या येतात आणि त्या ठिकाणी बुरशी वाढत असते. आता यासाठी याचा योग्य वापर म्हणजेच 1 ग्लास डाळ तांदूळ धुतलेलं पाणी, त्यामध्ये 1 ते 2 ग्लास आपण साधं पाणी मिक्स करू शकतो. सो मी ऑलरेडी या ठिकाणी 1.5 ग्लास प्लेन वॉटर घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे मी ताकाचा वापर देखील करत आहे. 2 चमचे ताक ऍड केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा 1 ग्लास डाळ तांदूळ धुतलेलं पाणी ऍड केलेलं आहे. आता यामध्ये म्हणजे आपल्याला हे पाणी देताना जवळपास 10 ते 15 दिवसातून फक्त 1 वेळा या पाण्याचा वापर करायचा आहे. ते तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देखील देऊ शकता. पण मात्र हे पाणी देण्याआधी कुंडीतील माती कोरडी आहे का हे तपासा, त्यानंतरच मग हे पाणी द्या. जर कुंडीतील माती ऑलरेडी ओली असेल किंवा तुम्ही सकाळी झाडांना पाणी दिलेलं असेल तर मात्र त्या दिवशी हे पाणी देणं टाळा. या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मिठाचा किंवा तेलाचा देखील वापर असायला नको. हिवाळ्यामध्ये हे पाणी का महत्वाचे आहे की झाड हे रेस्ट मोड मध्ये असतात, म्हणून हे पाणी जेंटल डोस मध्येच आपल्याला द्यायचं आहे. किंवा या ठिकाणी 1 कप डाळ तांदूळ धुतलेल्या पाण्यात 1 कप साधं पाणी आणि 1 चमचा ताक अशा प्रमाणात तुम्ही 15 दिवसातून 1 वेळेस हे जेंटल फीडिंग देऊ शकता. यामुळे रूट्सला देखील स्ट्रेस येत नाही, माती देखील जिवंत राहत असते आणि भरभरून फुलं येण्यासाठी मोगऱ्याला काय द्यावे हे देखील मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. याच प्रमाणामध्ये हे पाणी तयार करून तुम्ही जास्वंद असो, गुलाब असो, मोगरा असो, तुळस असो, या सर्व झाडांना हे जे जेंटल माइल्ड लिक्विड आहे हे तुम्ही देऊ शकतात. याचा कुठलाही साईड इफेक्ट झाडावर होत नाही ज्यावेळेस तुम्ही त्याला प्रमाणबद्ध आणि योग्य रीतीने दिलं तर. जर कुंडीतील माती ऑलरेडी ओली असेल आणि जर तुम्ही दररोज तांदूळ धुतल्यानंतर सरळ पाणी कुंडीत टाकत असणार तर मात्र त्याचा फायदा झाडाला तर होणार नाही, उलट मात्र नुकसान होणार आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट झाडावर देताना किंवा वापरताना ती योग्य पद्धतीने आणि प्रमाणबद्ध केल्यास तिचा रिझल्टही आपल्याला खूप चांगल्या प्रकारे येत असतो. सो या ठिकाणी अगदी 1 ते 1.5 ग्लास एवढ्याच प्रमाणामध्ये ते पाणी मी मातीत देऊन घेतलेलं होतं. त्यानंतर साध्या पाण्याचा जो काही स्प्रे आहे तो अशा प्रकारे करून घेत होती जेणेकरून पानांवर असलेली जी काही धूळ आहे ती धुवून निघेल आणि जी फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे तिला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी डिस्टर्बन्स येणार नाही. सो तुम्ही पाहू शकता जुनी पानं जी झाडांवरची आहे ती अतिशय डार्क हिरव्या कलर मध्ये आहेत आणि जी नवीन आहे ती लाईम ग्रीन कलर मध्ये वरच्यावर दिसत आहे. त्यामुळे भरभरून अशी मोगऱ्याची या ठिकाणी वाढ झालेली आहे. मी आज कुठल्याही प्रकारची प्रूनिंग मात्र झाडावर करणार नाही आहे.
डिसेंबरमध्ये कुठल्याही प्रकारची कटिंग किंवा प्रुनिंग ही मोगऱ्यावर करू नये. मी लास्ट मंथमध्ये मोगऱ्यावर कटिंग केलेली होती आणि त्यामुळेच हे जे काही न्यू ब्रांचेस आहे किंवा जे काही नवीन पानं दिसत आहे ती त्या ठिकाणी ग्रो झालेली आहे. सो मंडळी, डिसेंबरमध्ये आता मोगरा आपला हा रेस्ट मोडमध्ये आहे. सो त्याला रेस्ट मोडमध्येच असू द्या. जर त्याची पानं गळती होत असेल तर मात्र तुम्ही देखील अशा प्रकारचं जे घरगुती लिक्विड आहे ते तुम्ही देऊन बघा. आजपासून तुम्ही देखील डाळ, तांदूळ, पाणी अजिबात फेकू नका. त्याचा योग्य वापर करा आणि झाडांचा जो काही बदल आहे तो मात्र स्वतः अनुभवा. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल, थोडा जरी आवडला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा. त्यासोबतच हाईपचं बटन देखील प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांकडे ज्यांच्याकडे मोगऱ्याचं झाड आहे ना त्यांच्यापर्यंत मात्र हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो मंडळी, चॅनलला देखील सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. कारण आपण निसर्ग जपला तर मात्र निसर्गही आपल्याला परत सगळ्या गोष्टी देत असतो. चला तर मग मंडळी, या ठिकाणी माझं डिसेंबर महिन्यातलं मोगऱ्यावरचं काम करून झालेलं आहे. तुमचं अजून बाकी असेल तर तुम्ही देखील पटकन करून घ्या, जेणेकरून सुंदर सुवासिक अशी जी मोगऱ्याची फुलं आहे ती आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मध्ये मोगरा देण्यासाठी रेडी होणार आहे. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. आणि ही आहे माझी अपराजिता, ज्यावर खूप छान आणि डार्क अशी फुलं येत आहे. सो अपराजितावर देखील आपण छान असा घरगुती उपाय केलेला होता, त्याचाच हा रिझल्ट आहे. आणि अजूनही जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही देखील नक्की तो चेकआउट करा आणि तुमच्या अपराजिताला आपल्या घरगुती निःशुल्क असं खत देऊन पहा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. टेक केअर.